टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। मैदानाच्या आतल्या भागामध्ये या गुढीपाडव्या मेळाव्याची तयारी सुरू आहे। मात्र मैदानाच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचे जे काही बॅनर आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत। मात्र जे कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत त्या बॅनरवरती आता बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सुद्धा दिसू लागलेला आहे। ज्या वेळेला मनसेची स्थापना झाली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंना सूचना दिलेल्या होत्या की माझा फोटो कुठेही वापरू नका। मात्र त्यानंतर इतक्या वर्षानंतर आता पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंचा फोटो जो आहे तो अनेक ठिकाणी पाहायला मिळतो आहे। मनसेच्या बॅनरवरती खास करून गुढीपाडवा मेळाव्याच्या या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहायला मिळतोय। फोटोच्या अगदी वरच्या भागामध्ये आपण पाहतो की बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावरून जेव्हा या सगळ्या जनतेला संबोधित करायची तेव्हाच एक पोस्टर वापरण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो सोबतच प्रबोधनकार ठाकरे यांचा सुद्धा फोटो जो आहे तो राज ठाकरे यांच्या फोटोच्या अगदी शेजारी पाहायला मिळतो आहे। त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी जी सूचना मनसेच्या स्थापनेवेळी दिलेली होती त्यानंतर अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मनसेने वापरलेला नव्हता। मात्र आता अनेक फोटोंवरती बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो जो आहे तो लावलेला पाहायला मिळतो आहे। मनसेचे जे काही पदाधिकारी आहेत मुनाफ ठाकूर त्यांनी लावलेल्या या पोस्टरवरती बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो पाहायला मिळतो आहे, ज्यामध्ये गुढीपाडवा मेळाव्याचं निमंत्रण हे देण्यात आलेलं आहे। 30 मार्चला संध्याकाळी 6 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आणि त्यानंतर या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची राजकीय नेमकी भूमिका काय आहे आणि त्यांचं विजन काय आहे, त्याचबरोबर ते काय मनसैनिकांना संबोधित करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या पोस्टरवरती आपण पाहतोय कडवट हिंदुत्वाची गुढी उभारायला चला शिवाजी पार्क अशा पद्धतीचं स्लोगन जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे। आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मनसेच्या पोस्टर्सवरती झळकायला लागलेला आहे। त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा मनसे उभारो पाहतंय। मागच्या काही वर्षांपासून हिंदुत्वाचा जो काही झेंडा आहे तो सातत्याने मनसेने लावून धरलेला आहे आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे फोटो सुद्धा आता मनसेच्या अनेक बॅनरवरती झळकू लागलेले आहेत। कॅमेरामन आदिल सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।